लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन, त्यात 5 एक्झाम्पल पाहिले होते. आज आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय बघा. इंटिग्रेशन 1/sin² x cos² x dx. आता इथं आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करणार आहे 1च्या ठिकाणी. ती काय माहिती आहे, sin² a theta plus cos² theta is equal to 1. So here we write 1 is equal to sin² x plus cos² x. त्यानंतर आपण काय करावं लागेल, इथं आपल्याला सेपरेट करावं लागेल. काय लिहिणार, sin² x डिवायडेड बाय sin² x इंटू cos² x dx प्लस इंटिग्रेशन cos² x डिवायडेड बाय sin² x इंटू cos² x dx. इथं sin² कॅन्सल होईल, इथं फक्त राहील 1/cos² x dx प्लस cos² कॅन्सल होईल, इंटिग्रेशन 1/sin² x dx. त्यानंतर काय असेल, 1/cos² x काय असणार आहे, sec² x dx प्लस 1/sin² काय असेल, cosec² x dx. sec² x चे इंटिग्रेशन असेल tan x आणि cosec² चे इंटिग्रेशन काय असणार आहे, मायनस cot x प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन √1 - cos 3x dx. दिलेले पहिल्यांदा इंटिग्रेशन लिहिणार आहोत आपण. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन √1 - cos 3x dx. आता इथं बघा, जे 1 - cos 3x दिला आहे, म्हणजेच इथं जो अँगल थिटा जे दिलेला आहे तो काय आहे, 3x आहे आपला. आपल्याला फॉर्म्युला फक्त माहिती आहे 1 - cos 2 थिटाचा काय आहे, तो 2 sin² थिटा, आणि 1 - cos थिटाचा फॉर्म्युला काय, 2 sin² थिटा बाय 2 सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला. आता इथं आपला थिटा जो आहे तो दिलेल्या एक्झाम्पलमध्ये 3x आहे. आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे कारण तिथं 2 थिटा नाही आहे, फक्त थिटा काय आपण घेणार आहे, 3x आहे. आणि या फॉर्म्युलानुसार त्याचा आन्सर काय लिहू शकतो आपण, 2 sin² 3x बाय 2. त्यानुसार इथं आपण आन्सर लिहिले इंटिग्रेशन √2 sin² 3x बाय 2 dx. आता इथं 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजेच आता जो कॉन्स्टंट असणार आहे तो रूट साइन असल्यामुळे काय असेल, √2. तो आपण इथं बाहेर लिहिला आहे, √2 बाहेर. इथं दुसऱ्या रूटमध्ये काय राहील, रूट sin² 3x बाय 2. √2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. इथं मिळेल इंटिग्रेशन √sin² 3x बाय 2 dx. आता इथं sin² आहे, sin² चं रूट काय असणार आहे, साइन असणार आहे, त्यामुळं ते रूट साइन निघून जाईल आणि इथं आपल्याला मिळेल √2 इंटिग्रेशन sin 3x बाय 2 dx. साइनचे इंटिग्रेशन काय असते, मायनस कॉस असते, सो मायनस कॉस 3x बाय 2. दिलेलं इथं जे 3x बाय 2 आहे, म्हणजे दिलेलं हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन काय कंपोजिट फंक्शन आहे. सो त्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असेल, 3x बाय 2. √2 आहे तसंच मायनस कॉस 3x बाय 2 डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बाय 2. सो मायनस इंटू √2 मायनस √2 cos 3x बाय 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बाय 2चं काय असणार आहे, 3/2 असणार आहे प्लस c. सो इथं 3/2 न डिवाइड केलं आहे, उलटून मल्टिप्लाय होईल 2/3. सो मायनस √2 इंटू 2/3 इंटू cos 3x बाय 2 प्लस c. So 2 into √2 divided by 3 into cos 3x by 2 plus c. Next example आहे बघा, इंटिग्रेशन dx divided by 1 - sin x. So इथं दिलेलं इंटिग्रेशन I is equal to इंटिग्रेशन 1/1 - sin x dx. आता इथं 1 - sin x आहे, इथं आपण पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म येण्यासाठी आपण रॅशनलायझेशन करणार आहे. डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन म्हणजे 1 - sin x दिलेला आहे, 1 + sin x नी काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. सो रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर, सो हिअर वी गेट इंटिग्रेशन 1/1 - sin x इंटू 1 + sin x डिवायडेड बाय 1 + sin x. कारण आपल्याला स्क्वेअरची टर्म आणायचे आणि त्यानंतर फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो हिअर वी गेट 1 + sin x डिवायडेड बाय 1 - sin x इंटू 1 + sin x. काय येणार इथं, a - b इंटू a + b नुसार a² - b². सो 1² - sin² x. 1² काय असेल, 1 - sin² x. आणि 1 - sin², फर्स्ट आयडेंटिटीनुसार आन्सर काय असेल, cos² x. सो हिअर वी गेट इंटिग्रेशन 1 + sin x डिवायडेड बाय cos² x dx.
आता सेपरेट करा. 1/a+b डिवायडेड बाय c नुसार a/c + b/c लिहितो तसं लिहा. So here we get 1/sin cos² x plus sin x divided by cos² x dx. 1/cos² काय असणार आहे sec² x प्लस आता इथं cos² सेपरेट लिहा sin x divided by cos x into 1/cos x dx. आता इथं sec² x plus sin/cos tan x into 1/cos काय असेल sec x dx. सेपरेट इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन sec² x dx प्लस इंटिग्रेशन tan x sec x dx. tan x चे इंटिग्रेशन काय असणार आहे sec² x चे इंटिग्रेशन tan x आणि tan x into sec x चे इंटिग्रेशन काय असणार आहे sec x. So here we get tan x plus sec x plus c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन sin 3x into cos 2x dx. दिलेलं इंटिग्रेशन I कन्सिडर करा. इथं आता आपण फॉर्म्युला यूज करणार आहे 2 sin a into cos b चा. काय फॉर्म्युला तो 2 sin a cos b sin plus sin. सो हिअर वी गेट म्हणजे प्रोडक्टचं आपण कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे ॲडिशनमध्ये, कारण आपल्याला इथे यूज करायचा आहे इंटिग्रेशनचा ॲडिशन रूल. कारण इथं प्रोडक्ट रूलसाठी दोन्ही जी फंक्शन्स आहेत ती LIAT रूलनुसार वेगवेगळी नसल्यामुळे इथं आपण इंटिग्रेशन बाय पार्टचा आपण यूज करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इथं ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करून प्रोडक्टच्या ऐवजी काय आपण आणणार आहे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, जेणेकरून आपल्याला इंटिग्रेशनचा तो रूल आपल्याला यूज करता येईल. सो हिअर वी यूज दिस फॉर्म्युला 2 sin a into cos b is equal to sin a plus b plus sin a minus b. आता इथं दिलेल्या एक्झाम्पलमध्ये 2 दिसत नाही, त्यामुळे 2 ची ॲडजस्टमेंट करणार आहोत 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड. सो इथं मी 2 न मल्टिप्लाय केलं आहे आणि डिवाइड केलेला जो आहे 1/2 तो कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर मी घेतलेला आहे आणि इथं 2 ठेवलेला आहे कारण आपल्याला यूज करायचं आहे दिस फॉर्म्युला. सो हिअर वी गेट 1/2 आहे तसंच लिहा 2 sin a into cos b साठी लिहू शकतो आपण sin a plus b. इथं a ची व्हॅल्यू आहे 3x, b ची व्हॅल्यू आहे 2x. सो हिअर वी राईट sin 3x plus 2x plus sin 3x minus 2x. So here we get 1/2 into integration sin 5x plus sin x dx. 1/2 integration sin 5x dx separate integration plus sin x dx. sin चे इंटिग्रेशन काय असते मायनस कॉस एक्स आहे. इथं आता आपल्याला sin 5x आहे म्हणजे दिलेलं एक्झाम्पल म्हणजे हे आलेलं एक्झाम्पल काय असणार आहे कंपोजिट फंक्शन आहे. त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार आहे आपण साइनचं मायनस कॉस आणि फक्त काय असेल डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x असेल. सो इंटिग्रेशन ऑफ sin 5x dx इज मायनस कॉस 5x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस 1/2 into इंटिग्रेशन ऑफ sin x इज मायनस कॉस x. दोन्ही इंटिग्रेशन काढून झालेले प्लस c. मायनस 1/2 मायनस साइन इकडे घेतलेला आहे कॉस 5x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x काय असेल 5 मायनस साइनमध्ये 1/2 कॉस x dx. इथं 2 into 5चं मल्टिप्लिकेशन. सो हिअर वी गेट मायनस 1/10 into cos 5x मायनस 1/2 into cos x प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 minus cos 5x divided by 1 plus cos 5x dx. दिलेले इंटिग्रेशन I कन्सिडर करूया. इथं फॉर्म्युला पहिल्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एक यूज करून सेकंड एक्झाम्पलमध्ये झालेलं आहे तसं 1 minus cos थीटाचा फॉर्म्युला काय 2 sin square theta by 2 आणि 1 plus cos थीटाचा फॉर्म्युला 2 cos square theta by 2. हे सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला यूज करून आपल्याला मिळेल इथं 2 sin square 5x by 2 डिवायडेड बाय 2 cos square 5x by 2 dx. 2 2 कॅन्सल होईल आणि अँगल सेम असल्यामुळे sin अपॉन cos काय लिहिणार आपण tan square. सो हिअर वी गेट tan square 5x by 2 dx. आता इथं tan squareचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहिता येत नाही किंवा फॉर्म्युला नाही आहे. फर्स्ट आयडेंटिटी यूज करून आपण तो लिहू शकतो. फर्स्ट आयडेंटिटी काय आहे 1 plus tan square theta is sec square theta. सो tan square ची व्हॅल्यू काय असणार आहे sec square theta minus 1. त्यानुसार काय इथे लिहिणार आपण
सेक स्क्वेअर 5x/2 मायनस 1 dx, कारण इथं हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला सेक स्क्वेअर मिळते. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपण लिहू शकतो, 1चं इंटिग्रेशन आपण लिहू शकतो. सो हिअर वी गेट सेपरेट इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर 5x/2 dx मायनस इंटिग्रेशन 1 dx. सो सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan 5x/2 कॉम्पोजिट असल्यामुळे डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x/2 मायनस 1चं इंटिग्रेशन x, दोन इंटिग्रेशन काढून झालेले आहेत, प्लस c. सो हिअर वी गेट tan 5x/2 divided by 5x/2 चे डेरिव्हेटिव्ह 5/2 मायनस x प्लस c. 5/2 डिवाइड आहे, उलटून मल्टिप्लाय होईल, 2/5 tan 5x/2 मायनस x प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इंटिग्रेशन tan इनवर्स ऑफ sin x डिवायडेड बाय 1 प्लस कॉस x. आता इथे इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणजेच इथं आपल्याला tan इनवर्स आहे, इथं ब्रॅकेटमध्ये काय आणलं पाहिजे, tan इनवर्स ऑफ tan थीटा इज इक्वल टू थीटा असतो, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये आपल्याला tan थीटा आणलं पाहिजे. मग इथं आपण ट्रिग्नोमेट्रिक जे आयडेंटिटी आहेत किंवा जे फॉर्म्युला आहेत ते यूज करून आपण sin x/1 प्लस कॉस एक्सचं टॅनमध्ये कन्वर्जन करणार आहोत. आता त्यासाठी टॅनमध्ये कन्वर्जन करायचं म्हणजेच आपल्याला sin/cos आलं पाहिजे. आता त्यासाठी सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला यूज करूया. साइन थीटाचा सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. त्याच पद्धतीनं 1 प्लस कॉस थीटाचा आहे 2 cos स्क्वेअर θ/2. राईट डाऊन थीटाच्या ऐवजी आपण इथे x दिलेला आहे, x लिहिणार आहोत, 2 sin x/2 इंटू कॉस x/2 डिवायडेड बाय 2 cos स्क्वेअर x/2. सो हिअर वी गेट 2 कॅन्सल होईल, एक कॉस कॅन्सल होईल, इथं फक्त राहील न्यूमरेटरला sin x/2 आणि डिनॉमिनेटरला फक्त cos x/2. सो हिअर वी गेट tan इनवर्स ऑफ sin x/2 डिवायडेड बाय cos x/2 dx. sin अपॉन cos काय असतं, अँगल सेम आहेत, sin अपॉन cos tan. सो हिअर वी गेट tan इनवर्स ऑफ tan x/2 dx. आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्यानुसार tan इनवर्स ऑफ tan थीटा इज थीटा. सो हिअर वी गेट tan इनवर्स ऑफ tan x/2 इज x/2. 1/2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो हिअर वी गेट इंटिग्रेशन x dx 1/2, x इंटिग्रेशन येईल x²/2 प्लस c, 2चं मल्टिप्लिकेशन होईल. सो हिअर वी गेट x²/4 प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. sin इनवर्स ऑफ cos x मायनस 3 cos इनवर्स ऑफ sin x dx. फर्स्ट दिलेलं इंटिग्रेशन जे आहे ते आपण लिहू शकतो I इज इक्वल टू इंटिग्रेशन sin इनवर्स ऑफ cos x प्लस cos इनवर्स ऑफ sin x dx. आता हे बघा, जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते sin इनवर्स ऑफ cos x आहे आणि इथं आहे cos इनवर्स ऑफ sin x. आता इथं आपल्याला ट्रिग्नोमेट्री इनवर्स ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्यासाठी sin इनवर्स ऑफ sin x पाहिजे आणि इथं दुसऱ्या टर्ममध्ये cos इनवर्स ऑफ cos x पाहिजे. म्हणजे आपण sin इनवर्स ऑफ sin थीटा हा थीटा लिहू शकतो, cos इनवर्स ऑफ cos थीटा थीटा लिहू शकतो. त्यासाठी पहिल्या टर्ममध्ये cos xचं कन्वर्जन साईनमध्ये करूया आणि दुसऱ्या टर्मचं साईनचं कन्वर्जन कॉसमध्ये करूया. त्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये करायचं असेल तर cos थीटा म्हणजेच काय असतो, sin 90 मायनस थीटा. तसंच cos 90 मायनस थीटा हा काय असतो, sin थीटा असतो. सो हिअर वी राईट इंटिग्रेशन sin इनवर्स ऑफ cos x ऐवजी काय लिहिणार आपण, sin 90 मायनस x मायनस 3 इंटू cos इनवर्स ऑफ cos मध्ये काय लिहिणार, cos 90 मायनस x dx. सो हिअर वी गेट sin इनवर्स ऑफ sin थीटा काय असतो, थीटा. sin इनवर्स ऑफ sin थीटा इज थीटा, cos इनवर्स ऑफ cos थीटा इज थीटा. आणि इथे थीटा काय आपला 90 मायनस x. सो 5/2 मायनस x मायनस 3 इंटू cos इनवर्स ऑफ cos थीटा इज थीटा. सो 5/2 मायनस x dx. आता ब्रॅकेट साइन करा, 5/2 मायनस x मायनस 3 ने मल्टिप्लाय करा, मायनस 3 इंटू 5/2 मायनस मायनस प्लस 3x dx. आता इथं 4 टर्म्स आहेत, त्यांची बेरीज वजाबाकी आहे, सेपरेट इंटिग्रेशन लिहू शकतो. इंटिग्रेशन 5/2 dx मायनस इंटिग्रेशन x dx मायनस
इंटिग्रेशन 3 पाय बाय 2 dx प्लस इंटिग्रेशन 3x dx. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. इंटिग्रेशन 1 dx मायनस एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 3 इंटू इंटिग्रेशन पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतलं, आतमध्ये राहील फक्त 1. इंटिग्रेशन 1 dx प्लस 3 कॉन्स्टंट आहे बाहेर, इंटिग्रेशन x dx. पाय बाय 2 आहे तसंच 1चं इंटिग्रेशन x मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 3 बाय 2 आणि 1चं इंटिग्रेशन x प्लस 3 इंटू एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस c. सो पाय बाय 2 इथं x आहे, इथं तिसरी टर्म जी आहे ती पण xचीच आहे, त्यामुळे ते पहिल्यांदा घेतलेलं आहे. पाय बाय 2 मायनस 3 बाय 2 x मायनस इथं एक्स स्क्वेअर बाय 2 च्या टर्म्स एकत्र घेतल्या, मायनस साइन प्लस 3 एक्स स्क्वेअर बाय 2 पहिल्यांदा टर्म लिहिली, मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 सेकंड टर्म लिहिली, प्लस c. पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 2 यांची वजाबाकी 2 पाय बाय 2 मायनस 6 पाय बाय 2 डिवायडेड बाय 4 इंटू एक्स. इथं एक्स लिहायचं राहिलेलं आहे आणि इथं वजाबाकी 3x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस c. 2 minus 6 that is the minus 4 pi divided by 4 into इथं x येईल, इथं ही x लिहा, plus 3 minus 1 that is the 2x square by 2 4 cancel होईल, minus pi इथं x येणार आहे, plus 2 cancel होईल, x square plus c. So final answer is x square minus pi into x plus c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, इंटिग्रेशन tan इनवर्स ऑफ cos x डिवायडेड बाय 1 प्लस sin x. इथंही आपण पहिल्या एका एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं tan इनवर्स ऑफ tan थिटा आणणार आहे, म्हणजेच cos x डिवायडेड बाय 1 प्लस sin x चं कन्वर्जन tan मध्ये करणार आहे. tan मध्ये करायचं त्यासाठी आपल्याला sin अपॉन cos पाहिजे. तर cos चं कन्वर्जन sin मध्ये कसं येणार आहे बघा, cos थिटा हा आपण sin 90 मायनस x लिहू शकतो आणि sin थिटा हा आपण लिहू शकतो cos 90 मायनस x आणि फॉर्म्युला आपण यूज फायनल करणार आहे tan इनवर्स ऑफ tan थिटा इज थिटा. सो हिअर वी राईट tan इनवर्स ऑफ sin cos x च्या ऐवजी sin 90 मायनस x प्लस 1 अपॉन cos 90 मायनस x. आता इथं पुन्हा sin अपॉन cos साठी sin थिटाचा फॉर्म्युला यूज करणार आहे 2 sin थिटा बाय 2 इंटू cos थिटा बाय 2 आणि खाली 1 प्लस cos थिटा साठी 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. इथं अँगल आपला थिटा जो आहे तो आहे पाय बाय 2 मायनस एक्स. सो साइन थिटा काय लिहिणार 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. सो अँगल काय आपला पाय बाय 2 मायनस थिटा मायनस एक्स डिवायडेड बाय 2 आणि खाली 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 दॅट इज द 2 कॉस स्क्वेअर. अँगल आहे पाय बाय 2 मायनस एक्स डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल होईल, इथं अँगल सेम आहे, इथं डिवायडेड बाय 2 लिहायचं राहिलं डिवायडेड बाय 2. सो हिअर वी गेट साइन 2 न डिवाइड करा पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 इंटू कॉस इथेही 2 न डिवाइड केला पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 डिवायडेड बाय 2 कॉस 2 कॅन्सल झालेलंच आहे कॉस स्क्वेअर इथेही 2 न डिवाइड करा पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आता इथे एक कॉस एक्स कॉस कॅन्सल होईल, फक्त काय राहील साइन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. सो साइन अपॉन कॉस इज टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 dx. आता इथे मिळालं आपल्याला टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा, काय असते थिटा, फक्त थिटाची व्हॅल्यूला काय ती पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 dx. सेपरेट इंटिग्रेशनला इंटिग्रेशन पाय बाय 4 dx मायनस इंटिग्रेशन एक्स बाय 2 dx. पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या, इंटिग्रेशन 1 dx मायनस 1 बाय 2 कॉन्स्टंट घ्या एक्स dx. सो पाय बाय 4 1 चे इंटिग्रेशन x मायनस 1 बाय 2 आहे, तसंच x चे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस c. सो वी गेट पाय बाय 4 x मायनस 1 बाय 4 एक्स स्क्वेअर प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा,
integration sin cube x into cos cube x dx. So here we get integration cube जो आहे तो कॉमन लिहू आपण sin x into cos x ब्रॅकेट रेस टू 3 dx. इथं आता आपण 2 sin theta into cos theta चा फॉर्म्युला यूज करणार आहे. प्रोडक्ट आहे दोन ट्रिग्नोमेट्रिकल फंक्शन्स आहेत. एलआयटी रूल नुसार इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण यूज करू शकत नाही. आपण तिथं ॲडिशनचा रूल यूज करायसाठी किंवा दुसरा फॉर्म्युला आणण्यासाठी 2 ची ॲडजस्टमेंट केलेली आहे. 2 sin x into cos x divided by 2. आता 2 sin theta cos theta असतो sin 2 theta, so here we write sin 2x divided by 2. आता इथं ब्रॅकेट रेस टू 3 जो आहे तो सेपरेट केलेला आहे. sin 2x रेस टू 3 divided by 2 cube dx. sin cube of 2x आणि 2 cube काय 8 dx. 1/8 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला. इथं आपल्याला मिळालं sin cube 2x dx. आता इथं sin क्यूब आहे, आपल्याला त्याचं परत कन्वर्जन करावं लागेल, त्याशिवाय इंटिग्रेशन घेता येणार नाहीत. आपण पहिल्यांदा अशा टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता sin क्यूब कुठल्या फॉर्म्युलामध्ये आहे तर sin 3 theta मध्ये आहे. काय sin 3 theta इज इक्वल टू 3 sin theta मायनस 4 sin क्यूब theta. सो -4 आहे तो LHS ला घेतला आहे आणि sin 3 theta RHS ला घेतला आहे. सो हिअर वी राईट 4 sin क्यूब theta इज इक्वल टू 3 sin theta मायनस sin 3 theta. सो sin क्यूब theta ची व्हॅल्यू आली 1/4 3 sin theta मायनस sin 3 theta. त्यानुसार आपण आता फॉर्म्युला लिहिणार आहोत. हा 1/8 जो आहे तसाच आहे. इथला इंटिग्रेशन sin क्यूब 2x साठी लिहिणार आहे 1/4 इंटू 3 sin theta आपला इथं काय 2x आहे. सो 3 sin 2x मायनस sin 3 आहे तसाच आणि theta काय लिहिणार आहे 2x dx. इथं 1/8 1/4 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतलं. इंटिग्रेशन आहे तसंच लिहिणार आहे. आता आपण सेपरेट इंटिग्रेशन करणार आहोत. 8 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन 1/32 सेपरेट इंटिग्रेशन 3 sin 2x dx minus integration sin 6x dx. So here we get 1/32 3 constant आहे बाहेर घ्या. इंटिग्रेशन sin 2x dx minus integration sin 6x dx. So here we get 1/32 sin 2x integration minus cos 2x composite function है, so divided by derivative of 2x minus sin 6x integration है minus cos 6x divided by derivative of 6x. दोन्हीचे इंटिग्रेशन काढून झालेले प्लस c. So here we get 1/32 minus 3 into cos 2x, 2x चा derivative 2 minus minus plus होईल cos 6x divided by 6 plus c. So finally here we get minus 3 divided by 64. 32 into 2 चा multiplication cos 2x plus 32 into 6 चा multiplication काय 192 into cos 6x plus c. Next example आहे बघा. इंटिग्रेशन cos 2x divided by sin square x into cos square x. आता इथं cos 2x आहे sin x into cos x स्क्वेअरचं आपण एकदाच लिहून ब्रॅकेट स्क्वेअर केलेलं आहे. इथं 2 चं मल्टिप्लिकेशन sin 2x चा फॉर्म्युला आणण्यासाठी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. सो हिअर वी गेट 2 sin x into cos x divided by 2 त्याचं ब्रॅकेटचं स्क्वेअर cos 2x इथं 2 चा स्क्वेअर जो आहे तो 4 येईल आणि इथं 2 sin x cos x स्क्वेअर सेपरेट केलेला आहे. सो हिअर वी गेट cos 2x divided by 1/4 जो आहे तो इथं कॉन्स्टंट बाहेर काढलेला. इथं sin 2x 2 sin x cos x sin 2x चा फॉर्म्युला त्याचा स्क्वेअर होईल. इथं 4 जो आहे तो बाहेर येईल कॉन्स्टंट आणि इथं cos 2x divided by sin 2x इथं परत sin 2x चं सेपरेट मल्टिप्लिकेशन 1/sin 2x into cos 2x divided by sin 2x. 1/sin is cosec आणि cos upon sin is cot आणि इंटिग्रेशन ऑफ cosec x into cot x dx. इंटिग्रेशन cosec x into cot x चं मायनस cosec x त्यानुसार मायनस cosec x 2x divided by derivative of 2x is 2
आणि 4 ला 2 डिवाइड केलं जाईल आणि इथं आपल्याला मिळेल -2 इंटू कोसेक 2x प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, इंटिग्रेशन कॉस 5x इंटू साइन 3x. इथं कॉस इंटू साइन आहे, फॉर्म्युला आपण यूज करणार आहे 2 कॉस साइनचा. तो काय आहे साइन मायनस साइन, दॅट इज द साइन a प्लस बी मायनस साइन a मायनस बी. आणि फक्त कॉस a इंटू साइन b साठी फॉर्म्युला आहे 1/2 इंटू साइन a प्लस बी मायनस साइन a मायनस बी. त्यानुसार आपण तर 2 ची पहिल्यांदा ॲडजस्टमेंट केलेली आहे. 1/2 कॉन्स्टंट घ्या बाहेर आणि 2 कॉस साइन साठी फॉर्म्युला वापरा साइन a प्लस बी मायनस साइन a मायनस बी. त्यानुसार इथं a आहे 5x, b आहे 3x. इथं तुम्हाला मिळेल साइन 8x मायनस साइन 2x dx. सेपरेट इंटिग्रेशनला इंटिग्रेशन साइन 8x dx मायनस 1/2 साइन 2x. साइनचे इंटिग्रेशन मायनस कॉट 8x, कंपोजिट फंक्शन आहे, सो डिवाइडेड बाय डेरिवेटिव ऑफ 8x. So here we get -1/16 into cos 8x plus 1/4 into cos 2x plus c. So here we stop.